श्री स्वामी समर्थ। मराठी हिंदू वर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्याने होत असते आणि मराठी नवीन वर्षामध्ये आपल्याला सर्व प्रकारची नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट करायची आहे आणि म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे तर गुढीपाडव्याच्या अत्यंत शुभ मुहूर्तावरती 3.5 मुहूर्तांपैकी एक जो शुभ मुहूर्त आहे तर तो म्हणजे गुढीपाडवा। तर या शुभ मुहूर्तावरती आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहेत। आपण 4 ते 5 अशा वस्तू पाहणार आहोत। तर त्यापैकी कोणतीही एक वस्तू आपण टाकू शकतो। त्याचप्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी एका विशिष्ट वस्तूला मान आहे तर ही वस्तू सुद्धा आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे। तसेच आपण आपल्या समस्येसाठी आपल्या राशीनुसार सुद्धा वस्तू ज्या आहेत तर त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतो। याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा। गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि ब्रह्ममुहूर्तावरतीच आपल्याला स्नान करायचं आहे, कारण सूर्य उगवल्यानंतर आपण गुढी जी आहे तर ती उभी करत असतो। या दिवशी प्रत्येक घरी गुढी जी आहे तर ती उभारली जाते। विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून ही गुढी उभारली जाते। तर सर्वात पहिली वस्तू जी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि प्रत्येकाने टाकावी ती म्हणजे कडुनिंबाची पाने। कडुनिंबाच्या पानांना गुढीपाडव्याच्या दिवशी अनन्यसाधारण महत्त्व आहे। आपण जी गुढी उभारतो त्याला सुद्धा आपण कडुनिंबाची ढाळी बांधत असतो। त्याचप्रमाणे आपण जो नैवेद्य गुढीसाठी ठेवतो ज्याचा या दिवशी मान असतो त्यामध्ये सुद्धा कडुनिंबाच्या पानाचा वापर केला जातो। तर असा हा कडुनिंब जो आहे ज्याला धार्मिक महत्त्व सुद्धा आहे, त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा कडुनिंब जो आहे तर तो अतिशय महत्त्वाचा आहे। त्यामुळे अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी कडुनिंबाची पाने जी आहेत तर ती टाकायची आहेत आणि या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे, ज्यामुळे आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने याचे फायदे मिळणार आहेत। यानंतर दुसरी वस्तू आहे ती म्हणजे गंगाजल। गंगाजल जेव्हा आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो आणि त्या पाण्याने स्नान करतो तेव्हा पवित्र नदीमध्ये स्नान करण्याचे पुण्य जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असते। तसेच गंगाजल आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे आपल्या शरीरातील आणि आपल्या मनातील जी नकारात्मकता आहे तर ती सुद्धा नष्ट होणार आहे। यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये या दिवशी मीठ जे आहे तर ते टाकू शकतो। आपण अंघोळ करण्यासाठी जे पाणी घेतो तर तेव्हा त्या बादलीमध्ये चिमूटभर सैंधव मीठ टाकायचे आहे आणि या पाण्याने अंघोळ करायची आहे। मीठ जे आहे तर ते नकारात्मकता नष्ट करते। त्याचप्रमाणे आपल्या शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहत असतो, स्नायूंच्या वेदना दूर होत असतात। यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे दूध। दूध जे आहे तर हे जर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकले तर यामुळे आपली त्वचा जी आहे तर ती सॉफ्ट राहते, कारण यामध्ये लॅक्टिक ॲसिड असते। त्यामुळे शरीरावरील ज्या मृत पेशी आहेत तर त्या काढून टाकल्या जातात आणि त्याचप्रमाणे आपण जेव्हा अंघोळीच्या पाण्यामध्ये दूध टाकतो त्यावेळेला आपला जो चंद्रग्रह आहे तर तो सुद्धा सुधारतो। यानंतर अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण काळे तीळ जे आहेत तर ते सुद्धा टाकू शकतो। नकारात्मक लहरी ज्या आहेत तर त्या नष्ट होण्यासाठी आपल्याला हे काळे तीळ अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत। त्यानंतर कापूर जो आहे तर तो सुद्धा आपण स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतो। यामुळे आपल्या शरीराला आराम मिळतो, डोकेदुखी आणि अंगदुखीची समस्या दूर होते आणि धार्मिकदृष्ट्या सुद्धा कापूर महत्त्वाचा आहे, कारण कापरामुळे नकारात्मक शक्ती नष्ट होत असतात। तसेच त्वचेसाठी फायदेशीर असलेले गुलाबजल जे आहे तर ते सुद्धा 4 थेंब आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतो। यानंतर सर्वात महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे हळद। आपल्या हिंदू धर्मामध्ये हळद जी आहे तर ती अतिशय शुभ मानलेली आहे। शुभ कार्यामध्ये हळदीचा वापर आपण करत असतो। ज्योतिषशास्त्रात हळद जी आहे तर ती सकारात्मकतेचं प्रतीक मानलेली आहे। अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकल्यामुळे नकारात्मकता नष्ट होते। हळद जी आहे तर ती मन शुद्ध करते आणि जीवनामध्ये चांगले बदल होत असतात। हळदीचा संबंध हा गुरुग्रहाशी आहे, त्यामुळे ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये गुरु कमजोर आहे तर त्यांनी अवश्य अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद जी आहे तर ती टाकायची आहे। यामुळे गुरुचे दोष जे आहेत तर ते सुद्धा दूर होतात आणि तसेच गणपतीची सुद्धा आपल्याला कृपा प्राप्त होत असते। वैवाहिक जीवनामध्ये अडथळे येत असतील किंवा कोणाच्या विवाहासाठी जर काही अडथळे येत असतील तर नक्कीच या दिवशी या शुभ मुहूर्तावरती चिमूटभर हळद जी आहे तर ती अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे। तसेच माता लक्ष्मीला सुद्धा हळद प्रिय आहे, त्यामुळे इतर काही जरी जमले नाही तरी अंघोळीच्या पाण्यामध्ये कडुनिंबाची पाने आणि चिमूटभर हळद जी आहे तर ती आपल्याला टाकायची आहे।
तसेच व्यक्तीच्या कुंडलीमध्ये ग्रहांची स्थिती व्यवस्थित असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रगती होत असते आणि म्हणूनच आपण आपल्या राशीनुसार सुद्धा काही वस्तू ज्या आहेत तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतो। आता राशीनुसार आपण कोणकोणत्या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतो, तर ज्यांची रास सिंह आहे तर अशा व्यक्तींनी आंघोळीच्या पाण्यामध्ये लाल फूल जे आहे तर ते टाकायचे आहे। यामुळे सूर्यग्रह जो आहे तर तो शांत होतो आणि सूर्याचे अशुभ प्रभाव दूर होत असतात। कर्क राशीचा स्वामी चंद्रग्रह आहे। ज्या व्यक्तींची रास कर्क आहे तर त्यांनी काय करायचं आहे, आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे फूल टाकायचे आहे, ज्यामुळे चंद्रग्रहाचे अशुभ परिणाम जे आहेत तर ते नष्ट होतील। आपल्या कुंडलीतील जो चंद्रग्रह आहे तर तो सुधारण्यासाठी आवर्जून पांढरे फूल आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे। तसेच ज्यांची राशी मेष व वृश्चिक आहे तर या राशीचा स्वामी मंगळ आहे, त्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये गुलाबाचे फूल जे आहे तर ते टाकायचे आहे किंवा गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहेत। ज्या व्यक्तींची रास कन्या व मिथुन आहे तर अशा व्यक्तींनी जायफळाची पूड जी आहे तर ते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे, कारण कन्या व मिथुन राशीचा स्वामी बुध ग्रह आहे, त्यामुळे बुध ग्रहाचे अशुभ परिणाम नष्ट होण्यासाठी जायफळाची पूड जी आहे तर ती टाकायची आहे। यानंतर ज्यांची राशी धनु व मीन आहे तर या राशीचा स्वामी गुरुग्रह आहे आणि गुरुग्रह मजबूत होण्यासाठी अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे किंवा चमेलीची फुले जी आहेत तर ती टाकायची आहेत किंवा चमेलीच्या फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहेत। ज्यांची राशी ही वृषभ व तूळ आहे तर या राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण वेलची किंवा दूध जे आहे तर ते टाकायचे आहे, ज्यामुळे आपला शुक्र ग्रह जो आहे तर तो मजबूत होईल। त्यानंतर मकर व कुंभ राशीचा स्वामी आहे शनी। शनीचा अशुभ प्रभाव दूर होण्यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत। तर अशा प्रकारे आपण आपल्या राशीनुसार सुद्धा ज्या वस्तू आहेत तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतो। त्याचप्रमाणे राहू व केतूचा अशुभ प्रभाव जो आहे तर तो दूर करण्यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये लाल चंदन किंवा दुर्वा ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहेत आणि आपल्याला स्नान करायचं आहे, यामुळे राहू व केतू जे आहेत तर ते शांत होत असतात। तर अशा प्रकारे ज्या आपण व्हिडिओमध्ये वस्तू पाहिलेल्या आहेत तर या वस्तू ज्या आहेत तर त्यापैकी कोणतीही एक वस्तू आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतो आणि गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाच्या पानांना विशेष असे महत्त्व आहे। यामुळे इन्फेक्शन सुद्धा नष्ट होते, त्यामुळे काही जरी जमले नाही तरी सुद्धा कडुनिंबाची पाने आणि चिमूटभर हळद जी आहे तर ती आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे। यासाठी आपल्याला जास्त काहीही करावं लागणार नाही किंवा जास्त वेळ सुद्धा लागणार नाही, फक्त आपल्याला या वस्तू आपण स्नान करताना आंघोळीच्या बादलीमध्ये टाकायच्या आहेत आणि त्या पाण्याने आपल्याला स्नान जे आहे तर ते करायचे आहे।